चॅप्टर अल्जेब्रा मधला फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.5. तर या प्रॅक्टिस सेट मध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे, तर ते वर्ड प्रॉब्लेम आपण पाहणार आहे. तर सगळ्यात पहिलं वर्ड प्रॉब्लेम काय आहे ते पाहूया. तर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा. 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबर्स आहेत ज्यांच्यामधला डिफरन्स कितीचा आहे, 3 चा आहे. The sum of twice the smaller number and thrice the greater number. सम सांगितलंय त्यांनी, कशाचं सम, तर जे स्मॉलर नंबर आहे त्याचं ट्वाइस करायचं आणि ग्रेटर नंबर आहे त्याचं थ्राइस जर केलं, या दोन्हीचं जर सम केलं इज 19. या दोन्हीचं सम किती येईल, 19. फाइंड द नंबर्स. तर ते नंबर्स काय आहेत हे आपल्याला फाइंड करायचे. तर आपल्याला ते नंबर्स कोणते आहेत हे माहिती का आपल्याला, ते नंबर्स कोणते आहेत माहित नाही आपल्याला, बरोबर आहे. तर आपण सुरुवातीला काय करणार या ठिकाणी, तर ते जे दोन नंबर आहेत, दोन नंबर म्हणजे ते दोन सारखे नंबर सांगितलेत का यांनी, त्या दोन्ही मध्ये फरक कितीचा आहे, 3 चा. म्हणजे ते दोन नंबर एक लहान असणार एक मोठा असणार का नाही, बरोबर आहे का. तर मग आपण काय करू, त्यामध्ये ते जे मोठा नंबर आहे, लेट द ग्रेटर नंबर, त्यापैकी जे मोठा नंबर आहे त्याला आपण कन्सिडर करू लेट द ग्रेटर नंबर बी एक्स. मोठ्या नंबरला काय घेतलं आपण, कन्सिडर केलं एक्स, आणि त्यामधला छोटा नंबर काय घ्यायचा मग, अँड स्मॉलर नंबर बी काय, वाय. मोठा नंबर एक्स घेतला, छोटा नंबर वाय घेतला आपण. आता काय दिली कंडिशन बघा, कंडिशन बघा. द सम ऑफ, सम कशाचं अभिषेक लक्ष दे, सम कशाचं, ट्वाइस द स्मॉलर नंबर. सम करायचे, कशाचं सम करायचंय, तर ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. स्मॉलर नंबरचं किती करायचं, ट्वाइस करायचं, दुप्पट. आणि ग्रेटर नंबर म्हणजे कोणता, या ठिकाणी आपण स्मॉलर नंबर वाय घेतलाय म्हणजे वाय चं ट्वाइस करायचं, आणि ग्रेटर नंबर एक्स घेतलाय तर त्याचं थ्राइस करायचं. तर ह्यांची बेरीज किती येईल, 19, बरोबर आहे का. मग ह्या कंडिशन नुसार ही जी कंडिशन दिली, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, तर दिलेल्या कंडिशन नुसार काय, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ट्वाइस करायचंय. ट्वाइस कोणाचं, स्मॉलर नंबर, स्मॉलर नंबर कोणता आहे वाय. आणि थ्राइस कोणाचं करायचंय, ग्रेटर नंबर कोणता आहे एक्स. इज 19, सम करायचं, या दोन्हीचं काय करायचंय सम. तर आधी आपण सम करू, कोणत्या दोन नंबरचं सम, तर ट्वाइस स्मॉलर नंबर म्हणजे 2y, आणि थ्राइस ग्रेटर नंबर म्हणजे 3x. तर इथं काय करायचंय, या 3x आणि 2y या दोन्हीची बेरीज किती येते, इज किती, या दोन्ही नंबरची बेरीज किती येते, सम किती येते, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस केलं, स्मॉलर नंबर काय घेतलाय आपण y, स्मॉलर नंबरचं ट्वाइस केलं, थ्राइस द ग्रेटर नंबर कोणता आहे x, त्याचं थ्राइस केलं, आणि या दोन्हीची बेरीज किती येते, इज 19. तर हे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, या कंडिशन नुसार हे इक्वेशन आलं, समजलं का. हो. आता ही एक कंडिशन दिली, आणि अजून एक कंडिशन दिली सुरुवातीला बघा, 2 नंबर्स डिफर बाय, दोन नंबर मध्ये फरक कितीचा आहे, 3. या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये हे जे कंडिशन आहे आपल्याला दिलेल्या दोन कंडिशन, 2 नंबर्स डिफर बाय 3, या 2 नंबर्स डिफर बाय 3 यांनी याचा अर्थ काय की दोन नंबर मधला फरक आहे 3. मग ह्या ठिकाणी आपण काय केलंय, ग्रेटर नंबर घेतला x आणि स्मॉलर नंबर घेतलाय y, या दोन्ही मधला डिफरन्स किती आलं 3. तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं.
त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे की सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. तर सम ट्वाइस स्मॉलर नंबर आहे y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19 इज म्हणजे इक्वल आणि 19. तर ही सेकंड कंडिशन. तर हे दोन इक्वेशन आले. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. दोन x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर मिळतो आपल्याला. हा, तर या ठिकाणी हे जे दोन इक्वेशन आहेत ह्याला सॉल्व्ह करायचे. तर सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, मला x चे कोएफिशिएंट किंवा y चे कोएफिशिएंट सारखे करायचे. तर मी काय केलं, इथं y चे कोएफिशिएंट सारखे करायचे. तर मी काय केलं, या पहिल्या इक्वेशनला 2 सोबत मल्टिप्लाय केलं. तर पहिल्या इक्वेशनला बघा इथं लिहिलं मी मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. तर पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन आलं 2x - 2y = 6. आता बघा सेकंड आणि थर्ड इक्वेशन, याच्यामध्ये बघा इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं 2y आहे, इथं -2y. तर हे दोन्ही पण काय होतात, कॅन्सल. तर मग इथं अपोजिट साइन आहेत, मग हे सहज कॅन्सल होतात. तर इथं काय करायचं, ऍड करायचे. हे दोन इक्वेशन काय करायचे, सेकंड आणि थर्ड इक्वेशन काय करायचे, ऍड ते गुड नाईटला ऍड ऍड करायचे. ठीक आहे, दोन इक्वेशन काय करायचे, ऍड करायचे. तर इथं काय लिहिणार, ऍड, नीट बघा, ऍड इक्वेशन कोणते 2 and 3. ऍड इक्वेशन 2 and 3. ऍड इक्वेशन 2 and 3. आता दोन इक्वेशन ऍड करायचे. तर दोन इक्वेशन सेकंड आणि थर्ड. तर दुसरे इक्वेशन काय, 3x + 2y = 19. आणि थर्ड इक्वेशन काय, 2x - 2y = 6. आता बघा इथं 3x + 2x किती येते, 5x. 5x. आता इथं आहे +2y आणि इथं आहे -2y. +2y - 2y कॅन्सल होणार. आणि इथं काय राहिलं, 19 + 6 किती येते, 19 + 6 दोन्हीचं ऍडिशन करायचं, 25. तर इथं काय येईल, 25. 5x = 25. तर x ची व्हॅल्यू किती आली, 25/5. 5 1 जा 5 5. x ची व्हॅल्यू किती आली मग, 5. आता x ची व्हॅल्यू आली 5, पण आता आपल्याला y ची पण व्हॅल्यू फाइंड करायची. तर काय करायचं, पुट x = 5 इन इक्वेशन, सोप्या इक्वेशन मध्ये टाकायचं. कोणत्या, पहिल्या टाकू का, इक्वेशन 1 1 हा. 1. तर हे काय आहे, x - y = 3. x च्या ठिकाणी टाकायचं 5. 5 - y = 3. तर इथं काय येईल बघा, हा 5 इकडे राईट साइडला जाईल. तर इथं काय येईल, इथं -y 3, हा +5 इकडे आल्यावर -5. तर इथं काय येईल, -y = 3 - 5 किती येते सांगा बरं, 2 2 2 येते का, -2 -2 -2 येते. व्हेरी गुड. तर हे Minus. मायनस कॅन्सल. तर y ची व्हॅल्यू किती आली, 2. 2. तर या ठिकाणी आपल्याला ते दोन नंबर फाइंड करा म्हणले होते ना, तर ते दोन नंबर कोणते, 2 आणि 5. बघा 2 हा स्मॉलर नंबर झाला, y ची व्हॅल्यू 2, आणि ग्रेटर नंबर किती आहे 5, x ची व्हॅल्यू किती 5. आणि कंडिशन काय होती, 2 नंबर्स मधला डिफरन्स किती होता, 3. तर 5 मधून 2 गेले, किती राहिले, 3 राहिले का नाही, 3. म्हणजे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे का नाही. तर असं आपण याच्यामध्ये चेक करू शकतो. तर हे मार्क्स तुम्ही हाताने घालू नका, कारण की हा प्रश्न असा आहे की या प्रश्नामध्ये तुम्ही तुमचं उत्तर आलेलं चेक करू शकता. त्यामुळं हातातले मार्क घालायचे नाही. तर इथं काय लिहिणार आता, फाइंड द नंबर्स. तर इथं काय लिहिणार, द नंबर्स आर, शेवटी स्टेटमेंट लिहायचं, द नंबर्स आर 2 and 5. 5. 5. चला बघा, सर आज ऑफलाईन क्लास आहे. क्वेश्चन काय आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग. कंप्लीट द फॉलोइंग.
तर यामध्ये काय दिलंय इथं बघा, आय एम अ रेक्टँगल. हे काय म्हणते, मी रेक्टँगल आहे. तर या रेक्टँगल मध्ये काय दिलंय बघा, इथं वरच्या साईडला दिलंय 2x + y + 8. खालच्या साईडला काय दिले 4x - y. इकडे लेफ्ट साईडला काय दिले 2y. इकडे काय दिले x + 4. हा जो रेक्टँगल आहे याच्या चारही साइड दिल्यात, पण कशामध्ये दिल्यात, एक्स वाय इथे एक्स वाय मध्ये दिल्यात, इथे एक्स वाय, इथे वाय मध्येच दिली, इथे एक्स मध्येच दिली. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. हे काय म्हणते, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड करा म्हणते. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. ते म्हणते माझं पेरिमीटर आणि एरिया पण फाइंड करा. रेक्टँगल म्हणते. आता एरिया ऑफ रेक्टँगल आणि एरिया पेरिमीटर ऑफ रेक्टँगल माहित पाहिजे तुम्हाला. कुणाला माहिती का एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला? एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला माहिती आहे कुणाला? ही लेंथ असते, ही ब्रेडथ असते. समजा ही पण लेंथ असते, ही पण ब्रेडथच असते. तर एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला माहिती का कुणाला? Length into breadth into height. हाईटचा विषय कुठे येतं? फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रेक्टँगल. Length. एरिया ऑफ रेक्टँगलचा into फॉर्म्युला लक्षात ठेवा. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेडथ. लेंथ इंटू ब्रेडथ. आणि दुसरा आहे फॉर्म्युला पेरिमीटरचा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल माहिती आहे का तुम्हाला? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटरचा अर्थ माहिती का तुम्हाला? पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल माहिती आहे का? पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला असतो ट्वाइस लेंथ प्लस ब्रेड. काय फॉर्म्युला आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा? ट्वाइस ब्रॅकेट मध्ये लेंथ प्लस ब्रेड. Length into breadth. लेंथ इंटू ब्रेड नाही, ट्वाइस लेंथ प्लस ब्रेड. अलग लक्षात. तर हा फॉर्म्युला आहे पेरिमीटर ऑफ Sir, रेक्टँगल. तिथं width मध्ये पण. रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स काय असतात? अपोजिट साइड्स रेक्टँगल मध्ये काय असतात? इक्वल असतात का नाही? हा, तर या ठिकाणी काय करायचं, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. तर इथं काय येते बघा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. तर रेक्टँगल मध्ये काय असतात? अपोजिट साइड्स आर इक्वल. बरोबर आहे. तर मग मला सांगा या ठिकाणी 2y याची ही जी साइड आहे याची अपोजिट साइड कोणती? ही. बरोबर आहे का? याची अपोजिट साइड ही आहे का नाही? हे समोरासमोरचे अपोजिट साइड असतात का नाही रेक्टँगल मध्ये? हा, तर ह्या ठिकाणी काय येणार बघा, अ 2y प्लस सॉरी प्लस नाही, अपोजिट साइड्स इक्वल असतात. मग ह्याला इथं काय करणार आपण? प्लस नाही करायचं. 2y इक्वल टू काय येणार? 2y इक्वल टू काय येणार? x प्लस 4. अपोजिट साइड्स आर ऑफ रेक्टँगल आर इक्वल, म्हणून 2y इक्वल टू x प्लस 4. आता याला आपण सॉल्व्ह करून एक इक्वेशन तयार होते बघा इथं. तर काय इक्वेशन तयार होते या ठिकाणी? काय आहे
हा जो 2y आहे का त्याला आपण या राईट साइडला आणू, 2y ला राईट साइडला. या ठिकाणी काय करायचं, हे जे 2y आहे त्याला आपण राईट साइडला घेऊ इकडं. तर 2y चं काय होणार -2y, आणि ह्या ठिकाणी जे +4 आहे त्याला आपण लेफ्ट साइडला घेऊ. तर +4 इकडे लेफ्ट साइडला आल्यावर काय होणार -4, आणि हा x जशाल तसा, आणि हा 2y राईटला गेले काय होणार -2y. तर इथे एक इक्वेशन मिळते आपल्याला x - 2y = -4. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता इथं ह्या दोन साइड्स आपण इक्वल घेतली, आता ह्या दोन साइड्स इक्वल घ्यायच्या. बरोबर आहे का? तर मग इथं काय येईल 2x + y + 8 = काय येणार 4x - y. कसं काय कळालं ना? कारण की ऑपोजिट साइड्स हे रेक्टेंगलचे काय असतात इक्वल असतात ना. आता काय करायचं, या ठिकाणी हे 2x जशाल तसं ठेवायचं, आणि ह्या राईट साइडला जे 4x आहे का त्याला इकडे आणायचं. तर हे +4x इकडे आल्यावर काय होईल -4x. ठीक आहे. आता हा +y इथंच ठेवायचा. आता हा -y इकडे लेफ्ट साइडला आल्यावर ते काय होणार -y चं इकडे आल्यावर काय होणार +y, आणि हा जो +8 आहे याला आपण या उजव्या साइडला आणल्यानंतर +8 चं काय होईल -8. तर हे समजलं का, हे कसं आलं, ही स्टेप समजली का? आता इथं काय आहे बघा 2x - 4x. 2x - 4x किती येते कुणाला 2x - 4x -2x +y किती येते +2y = -8. हे इक्वेशन समजलं का? आता कसं आलं समजलं का नाही? आता या इक्वेशन मध्ये बघा इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, आणि इथं 8 आहे. हे तिन्ही नंबर कशाने डिवाइड होतात? हे तिन्ही नंबर कशाने डिवाइड होतात 2 नी होतात का नाही? मग इथं काय करायचं डिवाइड बोथ साइड्स by 2. बाय 2. तर आता इथं काय होणार -2x + 2y = -8. याला कशाने डिवाइड करणार आपण आता 2 नी. आता इथं काय होईल हा 2 कॅन्सल, हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल, 2 1 जा 2 4 जा, किती आलं -x + y = किती आलं -4. तर इथं काय येते बघा -x + y = -4. तर ह्या ठिकाणी आपण या इक्वेशनला जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल, ह्या इक्वेशनला जर मायनसने मल्टिप्लाय केलं आपण तर काय होईल बघा, इथं मायनसचं काय होईल, मायनसने आपण काय केलं या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. का करायचं, कारण की इथलं मायनस आपल्याला कट करायचे सुरुवातीचं x. मग इथं काय येईल मायनसने आपण ह्या इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं -x + y = -4. तर मायनस इंटू मायनस काय होते प्लस, आणि हे x मायनस इंटू प्लस काय येते मायनस इंटू प्लस मायनस y मायनस इंटू मायनस किती येते प्लस, आणि हे 4. तर ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता हे पहिलं इक्वेशन कुठे गेलं आपलं, हा इथं x - 2y = -4. हे थोडं x जरा इकडे सरकले. तर x - 2y = -4 हे पहिलं इक्वेशन, आणि x - y = 4 हे दुसरं इक्वेशन. इथं पण x चा कोएफिशियंट 1 आहे, इथं पण x चा कोएफिशियंट 1 आहे. पण हे दोन्ही पण प्लस आहेत. मग हे दोन इक्वेशन जर आपल्याला या ठिकाणी x जर कॅन्सल करायचं असेल तर मग काय करायचं, हे दोन इक्वेशन ऍड करायचे का सबट्रॅक्ट करायचे, काय करायचे?
हे आहे x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. हे आहे x मायनस y इज इक्वल टू 4. इथं पण प्लस एक्स आहे, इथं पण प्लस एक्स आहे. मग हे दोन इक्वेशन या ठिकाणी x ला जर इलिमिनेट करायचं असेल, कट करायचं आणि y ची जर व्हॅल्यू काढायची असेल So subtract. तर हे Subtract. दोन इक्वेशन काय करायचे, सबट्रॅक्ट करायचं. तर इथं लिहा Subtract. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 2 फ्रॉम 1. या 2 ला 1 मधून सबट्रॅक्ट करायचं. तर इथं आधी पहिलं इक्वेशन लिहून घ्या, x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आणि दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. दुसरं इक्वेशन काय आहे बघा, x मायनस y इक्वल टू किती आलं, x मायनस y इज इक्वल टू 4. आता इथं काय झालं बघा, ही मायनस साइन असल्यामुळं हे जे सेकंड इक्वेशन आहे हे काय होणार, ह्याचे साइन चेंज होणार का नाही? Who? हम्म? तर मग काय होते बघा, या ठिकाणी थोडे चेंजेस होतात बघा. काय चेंजेस होतात नीट लक्ष द्या. काय झालं तुझं मोबाईल मध्ये? तुझं जाऊ दे ते बंद कर, लक्ष दे नाही. इथं काय आहे बघा, हे दोन इक्वेशन आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे ना. तर इथं साइन कोणती येणार, मग इथं मायनस. मग ह्या मायनसचं काय होणार, प्लस. आणि इथं प्लस आहे त्याचं काय होणार, मायनस. ठीक आहे. Minus. आता इथं काय झालं, हे प्लस एक्स हे मायनस एक्स हे दोन्ही काय होणार. आता इथं काय आहे बघा, Cancel. इथं काय मायनस, इथं काय मायनस 2y, इथं आहे प्लस y. इथं पण काय आहे मायनस 4 मायनस 4. तर इथं काय मायनस 2y आणि प्लस y काय येते, मायनस 2y प्लस y काय येते, मायनस y. आणि इथं काय येते मायनस 4 मायनस 8 मायनस 4 मायनस 4 किती येते, मायनस 8. 8. मग इथं काय होणार, हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल. y ची व्हॅल्यू किती आली, Cancel. 8. 8. आता पुट काय करणार आपण, पुट y Put इज y is equal to 8. इन इक्वेशन, इझी इक्वेशन मध्ये टाकायचं. सोप्या, कोणतंही सोपं, 2. 2. 2. 2. ठीक आहे. तर 2 मध्ये टाकू बघा, इथं 2 आहे. आता 2 मध्ये टाकायचं. आता मी हे इथं सॉल्व्ह करतो मध्ये, जे ध्यान नाही तुम्हाला. बघा आता काय करणार मी, पुट करणार. काय पुट करणार, y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे बघा, x मायनस y इज इक्वल टू किती, 4. इथं व्हॅल्यू काय पुट करणार, x मायनस y ची व्हॅल्यू काय पुट करायची, 8. 8. x इज इक्वल टू काय, मायनस 8 इकडे गेल्यावर काय होईल, 4 प्लस 8. 4 प्लस 8 किती येते, 12. x ची व्हॅल्यू किती आली मग, 12. 12. तर x ची व्हॅल्यू आली. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. हे कंप्लीट झालं. आता फाइंड काय करायचंय, माय पेरिमीटर अँड एरिया. माय म्हणजे रेक्टँगलचं, तर रेक्टँगलचं पेरिमीटर आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड करायचंय. तर ह्या ठिकाणी मला सांगा, आधी आपण काय करणार, पेरिमीटर आणि एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला या रेक्टँगलची लेंथ माहित पाहिजे आणि ब्रेड्थ. आपण काय करू, आधी लेंथ फाइंड करू. तर लेंथ ऑफ रेक्टँगल बघा, लेंथ ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलची लेंथ किती दिली बघा या फिगर मध्ये. एक तर ही घ्या, नाहीतर ही, दोन्ही पैकी एक कोणती घ्या, कोणती इझी वाटते. ही पण लेंथच आहे, ही पण लेंथच आहे, कोणती इझी वाटते, खालची.
हे घ्यायची 4x मायनस वाय. आता व्हॅल्यू पुट करा. 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे? एक्स ची व्हॅल्यू 12 मायनस वाय ची व्हॅल्यू किती? 8. 4 2 जा 8, 4 1 जा मायनस 8. 48 मायनस 8 किती आला? 40. लेंथ किती आली आपली? 40. 40. आता ब्रेथ ऑफ रेक्टेंगल सांगा मला, कोणती घ्यायची? या दोन्ही पैकी ब्रेथ कोणती घ्यायची? x प्लस 4 का 2y? x प्लस 4. x ची व्हॅल्यू काय घ्यायची? 12. 12 प्लस 4 किती येते? 16. रेक्टेंगलची ब्रेथ किती आली? 16. लेंथ किती आली? 40. 16. मी पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला येतो का कुणाला? Perimeter of rectangle is equal to 2 into length into breadth. 2 into in bracket length plus breadth ना? Length plus breadth. लेंथ प्लस ब्रेथ. ठीक आहे. हा आता व्हॅल्यू सांगा मला. 2 इंटू लेंथ किती होती आपली? लेंथ बघा, लेंथ आता आपण फाइंड केली किती आहे? 40. आणि ब्रेथ किती होती? 16. किती येते? 40 प्लस 16 किती येते? 56. तर हे किती येते? 2 इंटू 56. 2 6 जा 12, 2 5 जा 10 प्लस 1 11, 112. हा हे झालं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. आता पेरिमीटर फाइंड केला. आता काय फाइंड करायचं आपल्याला क्वेश्चन मध्ये? काय फाइंड करायचंय? एरिया. Area of rectangle. तर हे झालं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. आता काय फाइंड करायचंय? एरिया ऑफ रेक्टेंगल. हा एरिया ऑफ रेक्टेंगलचं सांगा बरं फॉर्म्युला. Length into breadth. Length into breadth. लेंथ इंटू ब्रेथ. सांगा लेंथ किती आहे? 40. ब्रेथ किती आहे? 16. 40 इंटू 16 किती येते? 640 स्क्वेअर युनिट्स. युनिट दिला म्हणून युनिट, स्क्वेअर युनिट्स. तर एरिया ऑफ रेक्टेंगल सुद्धा आपण फाइंड केला 640 स्क्वेअर युनिट्स. तर मग या क्वेश्चन मध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली होती. x ची व्हॅल्यू किती आली आपली? x ची व्हॅल्यू आली 12. y ची व्हॅल्यू किती आली? 8. अजून काय विचारलं होतं क्वेश्चन मध्ये? पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल एक विचारलं होतं. किती आलं? आणि अजून काय विचारलं होतं? अँड एरिया ऑफ रेक्टेंगल एक विचारलं होतं. किती आलं? एरिया ऑफ रेक्टेंगल इज 640 स्क्वेअर युनिट्स. काय क्वेश्चन बघा. द सम ऑफ फादर्स एज. सम म्हणजे काय? बेरीज. कशाची बेरीज? फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. त्याच्या वडिलांचं एज आणि त्याच्या सनचं ट्वाइस एज जर केलं तर किती येतंय? 70 येते. 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर, जर वडिलांचं एज जर डबल केलं अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, जर त्याच्या सनचं जे काय एज आहे त्याच्यासोबत जर ऍड केलं, द सम इज 95. 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांचे सध्याचे प्रेझेंट एजेस काय आहेत हे आपल्याला फाइंड करायचं. तर आपल्याला सध्या त्यांचे सध्याचे प्रेझेंट एजेस माहितीत का आपल्याला? नाही. मग काय घ्यायचे?
हा, तर आपण काय करू या ठिकाणी, लेट द प्रेझेंट एज ages of fatherचं and son. सध्याचे जे प्रेझेंट एजेस आहेत फादरचे आणि सनचं, हे किती घ्यायचं, बी एक्स X and Y. and x years and Y. y years. तर फादरचं एज किती घेतलं आपण, x, आणि सनचं किती घेतलं, y. Y. आता इक्वेशन तयार करायचे, आता तुम्ही इक्वेशन तयार करून मला सांगायचे. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन कुठून कुठपर्यंत आहे, इथून इथपर्यंत पहिली कंडिशन आहे. तर ह्या कंडिशन नुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, तर ह्या फर्स्ट कंडिशन नुसार इक्वेशन सांगा बरं. x plus X plus 2y is equal to 70. is equal to 70. व्हेरी गुड. 70. हे पहिले इक्वेशन. आता हे फर्स्ट कंडिशन नुसार, आता जी सेकंड कंडिशन आहे, सेकंड कुठून झाली, इथून इथपर्यंत. तर ही झाली अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सांगा सेकंड कंडिशन नुसार इक्वेशन काय आहे. इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज डबल करा म्हणते, अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, त्याच्या सनचं एज त्याच्यामध्ये ऍड करा, तर सम किती येते, 95. सम किती येते, 95. तर काय करायचं, इफ यू डबल द एज ऑफ फादरचं एज किती घेतलं, x, ह्याला डबल करायचं म्हणजे 2x, अँड ऍड म्हणते, ऍड करा इट टू द एज ऑफ हिज सनचं एज किती घेतले, y. Y. द सम इज 95. या दोन्हीचं सम किती आहे, 95. झालं का दुसरं इक्वेशन, 95. झालं का नाही, दुसरं इक्वेशन तयार आपलं. हो. आता बघा इथं x चे कोएफिशियंट काय आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. तर काय करायचं, या पहिल्या इक्वेशनचं इथं x ची व्हॅल्यू जर 2 आणायची असेल तर याला कशाने मल्टिप्लाय करायचं, फर्स्टला. हो. हा, हो. मल्टिप्लाय इक्वेशन, अभिषेक इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय कशाने करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. तर 1 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येते बघा, 2 into x plus 2y is equal to 70. तर 2 into x किती येते, 2x. 2 2 जा 4, 4y is equal to ह्या 70 ला पण मल्टिप्लाय करायचं, 2 into 70 किती येते, 140. 140. व्हेरी गुड. तर इथं हे 140 लिहायचं. त्याला इक्वेशन नंबर किती द्यायचा आता, 3. इक्वेशन नंबर 3. आता हे सेकंड आणि थर्ड इक्वेशन मध्ये बघा, इथं 2x आहे, इथं 2x आहे. तर हे x आता आपल्याला कॅन्सल करावं लागते. तर या ठिकाणी हे दोन इक्वेशन ऍड करायचे का सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे x कॅन्सल होते. सबट्रॅक्ट. काय करायचं संकेत, नीट लक्ष देते, मोबाईल बंद करा तुमच्या. तर बघा तेच बघायचं, खरीच बघायचं मग. तर काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 असे जमते. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3, 2 ला 3 मधून सबट्रॅक्ट करा. तर 2 काय आहे, 2x plus
y इज इक्वल टू 95 आणि 3 काय आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 4y is आता हे दोन्ही सबट्रॅक्ट करायचे म्हणजे काय करावं लागेल इथं मायनस हे प्लसचं काय होईल मायनस इथं पण प्लसचं काय होईल minus मायनस आता इथं सांगा मला काय येईल आता इथं काय होईल बघा हा 2x आणि हा -2x कॅन्सल प्लस y -4y किती येते प्लस y -4y प्लस y -4y किती येते मायनस किती अवघड आहे आपलं सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना एक जणांनी उत्तर दिलं फक्त असं म्हणल्यावर कसं 95 - 140 किती येते -45 येते तर इथं काय होईल बघा इथं काय इथं मायनस आहे इथं पण मायनस आहे कॅन्सल तर इथं काय येईल 3y इज इक्वल टू 45 आता y इज इक्वल टू काय 45 अपॉन 3 45 ला 3 ने डिवाइड करायचं 3 1 जा 3 1 जा 3 5 जा 15 y ची व्हॅल्यू किती आली 15 आता काय करायचं पुट y is equal to 15 in equation 1 पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू 1 तर काय आहे पहिलं इक्वेशन x plus 2y is equal to 70 x plus 2 into y ची व्हॅल्यू काय 15 is equal to 70 x plus 30 is equal to 70 x is equal to 70 minus 30 x is equal to किती आलं 40 x ची व्हॅल्यू आली 40 म्हणजे फादरचं एज किती आलं 40 आणि सनचं एज किती आलं 15 15 आता आपलं जे उत्तर आलेलं आहे हे चेक सुद्धा आपण करू शकतो तर आधी आपण स्टेटमेंट लिहू आणि मग मी सांगतो कसं चेक करायचं तर इथं काय विचारलं तर फाइंड द रिप्रेझेंटेजेस तर काय लिहिणार प्रेझेंट एज ऑफ फादर अँड सन इज नाही येणार कारण की फादर आणि सन दोघं आहेत आर किती फादरचं किती आहे 40 अँड 40 अँड and 15 15 इयर्स ठीक आहे तर आता आपलं हे जे उत्तर आलंय हे आपलं उत्तर करेक्ट आहे का नाही हे आपण स्वतः चेक करू शकतो कसं चेक करायचं माहिती का तर काय करायचं इथं व्हॅल्यू टाका या कोणत्याही इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाका x आणि y चं तर LHS इज इक्वल टू जर RHS येत असेल तुमचं आता इथं RHS किती आहे 70 या पहिल्या इक्वेशन मध्ये RHS किती आहे 70 मग हे तुमचं LHS पण जर 70 येत असेल तर तुमचं उत्तर काय आहे करेक्ट तर आता बघा करेक्ट आहे का नाही तर LHS मध्ये काय आहे हे RHS असते राईट हँड साइड ही लेफ्ट हँड साइड इक्वल ची इक्वलिटी x plus 2y याचे उत्तर किती आलं पाहिजे 70 तर आपण बघू येते का x plus 2y x ची व्हॅल्यू किती आहे 40 y ची व्हॅल्यू किती आहे 15 2 15 जा 30 40 plus 30 आलं का 70 RHS आलं का सॉरी LHS आलं का LHS 70 इक्वल ची लेफ्ट साइड 70 आली राईट हँड साइड पण किती आहे 70 म्हणजे आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे का चूक करेक्ट बघा क्वेश्चन नंबर 4 द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शन कसं असतं माहिती का फ्रॅक्शन
फ्रॅक्शन मध्ये असं असते बघा, x वरच्या साईडला x आणि खालच्या साईडला y समजा, तर ह्याला फ्रॅक्शन म्हणायचं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला काय म्हणायचं? फ्रॅक्शन. तर डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, एक फ्रॅक्शन आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर. आता बघा मी डिनॉमिनेटर काय घेतला, इथे एक फ्रॅक्शन घेतला x अपॉन y. यामध्ये न्यूमरेटर काय आहे सांगा लवकर फास्ट. न्यूमरेटर काय आहे यामध्ये, x अपॉन y मध्ये x, आणि डिनॉमिनेटर काय आहे y. तर यामध्ये काय दिलंय, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय आहे तुमचा, डिनॉमिनेटर आहे आपला y, आणि काय दिले पुढे, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर. 4 मोर म्हणजे काय, +4. देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर काय x, त्याचा ट्वाइस करायचा, म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर काय झाला 4 मोर. कळालं का? बघा नीट लक्ष द्या. डिनॉमिनेटर काय झाला तुमचा 4 मोर, इथं 4 मोर. देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, 4 मोर ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा ट्वाइस न्यूमरेटर. तर हे समजलं का, हे कसं आलं, y इज इक्वल टू 2x + 4. कळालं का? त्यानंतर पुढे काय दिले, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर किती होते 12 टाइम्स. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. हे दोन्ही पण कितीने रिड्यूस करायचे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. रिड्यूस करणे म्हणजे काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. तर कितीने सबट्रॅक्ट करायचे, 6 नी. न्यूमरेटर पण 6 नी आणि डिनॉमिनेटर पण 6 नी. तर कंडिशन काय आहे बघा, इथं काय दिली, डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर काय आहे आपलं y - 6. डिनॉमिनेटर काय आहे आपलं y - 6. तर हे जे डिनॉमिनेटर हे काय होते 12 टाइम्स. 12 टाइम्स म्हणजे काय, 12 टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन. कुणाचं 12 टाइम्स, द न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आहे आपला x - 6. तर हे इक्वेशन समजलं का तुम्हाला, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन. फाइंड द फ्रॅक्शन. काय म्हणले पुढे, फाइंड द फ्रॅक्शन. तर हे जे फ्रॅक्शन आहे x अपॉन y, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला या क्वेश्चन मध्ये. कळालं का? तर मी या क्वेश्चन मध्ये काय कन्सिडर केले आधी, लेट द न्यूमरेटर बी किती सांगा लवकर ऑनलाईन वाले. न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन, हा जो फ्रॅक्शन घेतलेला आहे ह्याच्यामधला न्यूमरेटर किती घेतलाय, लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी काय x, आणि डिनॉमिनेटर तर बघा या ठिकाणी मी काय केलं, न्यूमरेटर घेतला x आणि डिनॉमिनेटर घेतला y. x आणि y. इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? म्हणजे आपलं जे फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर काय घेतला मी x आणि डिनॉमिनेटर काय घेतला y. इथपर्यंत समज. इथे काय केलं आपण, न्यूमरेटर फ्रॅक्शनचं x घेतलं, डिनॉमिनेटर y घेतलं. तर मग आपलं जे फ्रॅक्शन आहे ते आलं x अपॉन y. तर हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, फर्स्ट स्टेटमेंट, यानुसार पहिली कंडिशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिलंय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. तर हे जे फ्रॅक्शन आहे त्यामध्ये डिनॉमिनेटर आहे म्हणजे y, हे काय आहे 4 मोर म्हणजे +4. देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आहे x, त्याचा ट्वाइस करायचं, म्हणजे डिनॉमिनेटर हा आपला न्यूमरेटरला ट्वाइस केलं आणि त्यामध्ये 4 जर ऍड केलं तर डिनॉमिनेटर येतो. आता ह्या ठिकाणी ह्याच्यापासून इक्वेशन 1 आपल्याला या ठिकाणी बनवायचंय. तर काय करावं लागेल, हा +4 लेफ्ट साइडला आला, हा y इकडं राईट साइडला आला, +y इकडे गेला -y, आणि +4 इकडे गेला -4.
तर ह्या ठिकाणी पहिले इक्वेशन आलं 2x minus y is equal to -4. याला इक्वेशन नंबर 1. बघा तुम्हाला तयार करता येते का? काय दिलंय? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय झालं? डिनॉमिनेटर काय झालं? डिनॉमिनेटर म्हणजे काय सांगा मला? डिनॉमिनेटर काय आहे आपलं? y. ते काय झालं? 12 टाइम्स न्यूमरेटर. 12 टाइम्स न्यूमरेटर. पुढे काय म्हणते? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर रिड्यूस केले कितीनी? 6 नी. म्हणजे या ठिकाणी हे जे डिनॉमिनेटर आहे याला 6 नी रिड्यूस करायचं आणि हे जे न्यूमरेटर आहे याला पण 6 नी रिड्यूस करायचं. तर हे एक इक्वेशन आलं आपल्याला y minus 6 is equal to 12 in bracket x minus 6. आता ह्याला सॉल्व करायचं. कसं सॉल्व करणार? तर इथे ब्रॅकेट काढून टाकायचं. 12 into x 12x 12 into 6 12 into 6 किती येते? 72. आता इथं काय येणार? हा 12x आहे. तर हा y या राईट साईडला घ्यायचा आणि हा -72 इकडे आणायचा. तर काय येईल? इथं -6 आहे, जशाल तसं -6 घ्यायचा. -72 इकडे आल्यावर काय होईल? +72. इकडे 12x आहे. हा y या लेफ्ट साईडला गेल्यानंतर प्लस y चं काय होईल? -y. तर इथं इक्वेशन काय तयार होते बघा. इथं इक्वेशन -6 + 72 किती येते? -6 + 72 66 बरोबर आहे का? इक्वल टू 12x - y. आता इथं काय होईल? हे 12x - y जे आहे ते राईट साईडला घेऊ आपण आणि ह्या इकडं सॉरी लेफ्ट साईडला आणि ह्याला 66 ला इकडे लिहू. म्हणजे आपल्याला इथं काय होतंय? इक्वेशन मिळतं इथं आपल्याला एक. इक्वेशन नंबर 2. आता हे जे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आहे याला काय करायचं आता? फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनला सॉल्व करायचं आणि कशाची व्हॅल्यू फाइंड करायची? x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आता बघा. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन नीट ऑब्झर्व करा. इथं आहे 2x, इथं आहे 12x, इथं आहे -y, इथं आहे -y. मग हे -y y जर कॅन्सल करायचं असेल तर हे दोन इक्वेशन काय करायचे? ऍड करायचे का सबट्रॅक्ट करायचे? सबट्रॅक्ट करायचे. तर काय करायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन इक्वेशन 1 फ्रॉम थोडं लिहिताना आपलं चुकायला लागले वाटतं. तर या ठिकाणी सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. जर इक्वेशन 1 फ्रॉम 2 जर लिहिलं ना तर काय फरक येते माहिती का? तर हे पहिलं इक्वेशन म्हणतंय हे सबट्रॅक्ट करा. कशातून? दुसऱ्यातून. तर पहिलं कोणतं लिहायचं? दुसरं लिहायचं का पहिलं लिहायचं? पहिले आधी दुसरं लिहायचं. व्हेरी गुड. 12x - 66 is equal to 12x - y is equal to 66 आणि फर्स्ट 2x - y is equal to -4. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस. इथं काय येणार? मायनसचं प्लस. इथं काय येणार? मायनसचं प्लस. आता इथं सांगा 12x - 2x किती येते? 10x. -y + y काय येते? कॅन्सल. आणि इथं 66 + 4 किती येते? 70. x ची व्हॅल्यू किती येणार मग? x is equal to x ची व्हॅल्यू किती आली? 7 आली का नाही? आता पुट x is equal to 7 इन इक्वेशन सांगा लवकर. 1. तर इथं काय आलं? 2x - y is equal to -4.
x ची व्हॅल्यू किती पुट करणार 7 मायनस वाय इज इक्वल टू -4. तर इथं काय येणार 2 7 चा किती 14 मायनस वाय इज इक्वल टू -4. 14 हा -4 इकडे आला +4 इज इक्वल टू -y. 14 + 4 18 इज इक्वल टू y इज इक्वल टू 18. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन काय आहे आपलं x अपॉन y आहे ना. x ची व्हॅल्यू किती आली 7 y ची व्हॅल्यू किती आली 18. मग इथं आपल्याला फ्रॅक्शन जे आहे तर फाइंड द फ्रॅक्शन म्हणलंय ना तर फ्रॅक्शन इज किती फ्रॅक्शन इज 7 अपॉन 18. समजलं का